समाजांना आपण प्रतिनिधी दिलेला आहे. या तिघही उमेदवार ह्या वार्डचं प्रतिनिधी करण्यासाठी बहुजन समाज पार्टीने रिंगणात उतरलेला आहे. ज्या बहुजन समाजाची आयडेंटिटी असली पाहिजे तोच बहुजन समाजाचे प्रतिनिधी आपल्यासमोर आम्ही उभे केलेले आहे. आणि म्हणून आम्ही लोकांनी हा विचार केला पाहिजे. जसं प्राध्यापक सरांनी सांगितलं तुम्हाला की या वार्डाचं नेतृत्व करत असताना सरांनी ज्या नगरपालिकेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि ज्या नगरपालिकेमध्ये असताना त्यांनी ती आपली छाप निर्माण केली. आज प्राध्यापक सारखा माणूस आपला आवाज बुलंद करण्यासाठी त्या सभागृहामध्ये गेला पाहिजे आणि म्हणून बहुजन समाज पार्टीने त्यांना उमेदवार केले. आज यांच्या माध्यमाने इथे 2 अजून प्रतिनिधी आपण या वार्डातून पाठवणार आहोत. तुम्हाला 4 मतदानाचा अधिकार आहे, पण वार्डामध्ये 3च प्रतिनिधी आहेत. तर तुम्हाला चौथा दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार. तर तुम्हाला चौथ्याला कोणाला द्यायचं नसेल तर तुमच्यासाठी नोटा ठेवलेला आहे. या तिघीपैकी आम्हाला चौथ्याला कोणाला द्यायचं नसेल तर नोटा म्हणून एक ऑप्शन आहे तिथे. ते बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल आमचे 3च प्रतिनिधी आहेत, 3च बटन दाबतो तर तुमचं मतदान काही होणार नाही. तुम्हाला 4 मतदान करायचंच आहे, पण चौथा तुमच्या पसंतीचा जर असेल त्याला तुम्ही करा. पण 3 मात्र आपल्या पसंतीचे 3 लोक आहेत तिथे. हो, मतदान जोपर्यंत 4 बटन दाबत नाही तोपर्यंत मतदान होणार नाही. मतदान झालं असं सांगता येईल ना, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला या 3ही लोकांना इथून प्रचंड मताने यांना निवडून द्यायचं आहे. तर आता तुम्ही हा विचार केला पाहिजे. इलेक्शन आहे, निवडणुका आहेत. निवडणुका 5 वर्षानंतर येतात. 4 महिने 6 महिन्यानंतर काही निवडणुका येत नाही. आणि निवडणूक इलेक्शन हे सर्वात मोठा सण जर कुठला भारतामध्ये असेल तर तो इलेक्शन आहे. सर्वात मोठा सण कुठला आहे? सर्वात मोठा सण जर कुठला असेल तर कुठला आहे? इलेक्शन आहे. कारण याच्यात सर्व लोक सहभाग झालेले असतात, सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, सर्वांनी ते जर नोंदलेलं असतं आपलं मत लक्षात द्या. म्हणून निवडणूक सारखा देशामध्ये कुठलाही देशामध्ये सण नाही लक्षात घ्या. आणि या सणाचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही लोक मैदानामध्ये उतरलेलो आहे. आणि ज्या दिवशी या सणाचा उत्सव तुम्हाला 10 तारखेला बघायचा असेल तर आम्हाला 9 तारखेला आमच्या बहुजन समाजाच्या 3ही उमेदवारांना निवडून आणायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला तुमच्यातला राजा बघायचा आहे, तुमच्यातला राजा बघायचा. मग राजा बघायचा असेल तर राजा आता काय, पहिले राजेशाही होती, राजवाडे होते, राजवाड्यामध्ये राणी असायच्या. राणीच्या पोटातून जोही पोरगा येईल, मग आंधळा असेल, लंगडा असेल, बेबिचारी असेल, कसंही असेल, त्याला राजा बनण्याचा अधिकार होता, कारण तो राणीच्या पोटात जन्म घेत होता. मग राजे राजवाडे ज्यांचे होते, राणी ज्यांचे होते, राजवाड्यामध्ये राणी असायच्या. म्हणजे राजा बनण्याची प्रक्रिया या लोकशाहीमध्ये, लोकशाही निर्माण होण्याच्या अगोदर राजेशाही होते आणि राजेशाहीमध्ये राजा बनण्याची प्रक्रिया ही राजवाड्यामध्ये राणीच्या पोटामध्ये. डॉक्टर बाबासाहेबांना असं वाटलं की या देशामध्ये राजा बनण्याचा अधिकार राणीच्या पोटामध्ये, राजवाड्यामध्ये असतील तर एकच राजवाडा आहे, ते त्याच राजवाड्यामध्ये राणी आहे, तिच्याच पोटात जोही पूर्व जन्माला तो राजा बनण्याचा अधिकार ठेवेल. पण बाबासाहेबांना असं वाटलं की राजवाड्यामध्ये राणीच्याच पोटात जर पूर्व जन्माला आलं राजा बनत असेल तर त्याच राजवाड्याचा उद्धार होत राहील. पण माझे वाडे तर या राजवाड्याच्या बाहेर गावाकुस आहेत, गावाकुसाचे बाहेर जे वाडे आहेत ते माझे वाडे आहेत. पण त्या वाड्यामध्ये सुद्धा राजा पैदा झाला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 भारतीय संविधान दिला आणि या संविधानामध्ये सांगितलं की या देशातले प्रत्येक माणसाला एक मत टाकण्याचा अधिकार असेल, या मताच्या माध्यमाने तुम्हाला देशाचा राजा बनण्याचा अधिकार असेल. आणि म्हणून संविधान दिल्यानंतर बाबासाहेब म्हणाले की कालपर्यंत या देशामध्ये राजा बनण्याची प्रक्रिया राजवाड्यामध्ये राणीच्या पोटामध्ये होती. आज मी देशाचं संविधान निर्माण करून मी माझ्या या राणीच्या संपूर्ण नसबंद्या केल्या. आता राजवाड्यामध्ये राणीच्या पोटात राजा नाही तर मताच्या पेटीतून राजा निर्माण होईल. मताचा अधिकार बहाल केला बाबासाहेबांनी, नाही तर हा मताचा अधिकार तुम्हाला भारतामध्ये मिळणार नव्हता. या मतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 31-32 ला गोलमेज परिषदेमध्ये जाऊन संघर्ष करावा लागला. काय म्हणत होते या देशातले लोक, तुम्हाला का या बहुजन समाजाला मताचा अधिकार का देऊ इच्छित आहे? कारण महात्मा गांधी त्यावेळेस म्हणाला होता की या देशामध्ये ज्याच्याकडे 10 एकर जमीन असेल त्याला मताचा अधिकार. इथं बसलेले लोक किती आहेत की ज्यांच्याकडे 10 एकर जमीन आहे? कोणाकडे? कोणाकडे नाही ना. मताचा अधिकार मिळाला असता तुम्हाला नसताना. या देशामध्ये ज्याच्याकडे 10वी पास 1932 ला 10वी पास किती लोक होते? आम्हाला शाळेत जायला मुभा नव्हतं, शाळेत येऊ देत होते 10वी पास कुठून असेल आम्ही. ज्यांच्याकडे 10वी पास सर्टिफिकेट असेल त्याला मताचा अधिकार.
आणि ज्याच्याकडे 10,000 रुपये बँक बॅलन्स असतील त्या काळामध्ये 1932 ते 10,000 म्हणजे किती आहे? त्यावेळेस आम्हाला ₹1.25 1 फार मोठा वाटत होता. ₹1 मध्ये अख्खा महिनाभर आमचं चालत होतं. 10,000 आमच्याकडं 2-4 रुपयात आपण लपून ठेवत होती माझी आई बरोबर का नाही? पण 10,000 त्या काळामध्ये जर असतील तर तुम्हाला मताचा अधिकार हा प्रस्ताव जर महात्मा गांधींनी काँग्रेसने देशामध्ये जर लागून घेतला असता तर आज तुम्हाला मताचा अधिकार भारतामध्ये मिळाला नसता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरला या देशामध्ये संघर्ष करावा लागला. 30-31-32च्या गोलमेज परिषदेमध्ये संघर्ष केला, मताचा अधिकार भारतामध्ये आणला आणि 1950च्या संविधानामध्ये तुम्हाला तो बहाल केला. म्हणून आज तुम्हाला मताचा अधिकार बहाल झाला. ज्या बाबासाहेबांना वाटलं या देशामध्ये की राजवाड्यामध्ये राजा नाही तर माझ्या बाहेर गावाकुसाच्या बाहेर वाटाचा अधिकार ही दुधारी तलवार आहे. इकडनंही चालवलं तर दुश्मन छाटू शकतात, इकडनंही चालवलं तर दुश्मन छाटू शकतात. हे चालवण्याचे ससो तुमच्या हातामध्ये आहे. विचार करा, या देशामध्ये राजपाटची लढाई लढत असताना आम्ही या देशामध्ये बघितलं की राजेशाही असताना देशामध्ये भावाने भावाचा मर्डर केला, बापाने पोराला मारला सत्तेसाठी, पोराने बापाला मारला असं लक्षात घ्या. संघर्ष सत्तेच्या लढाईसाठी झालेला लक्षात घ्या बांधव. राजपाटची सत्ता कोणी तुमच्या हातामध्ये देत नाही आणि म्हणून ही घेण्यासाठी बाबासाहेबांना वाटलं की काल माझ्या समाजाच्या मनगटामध्ये ताकद राहणार नाही की संघर्ष करून सत्ता घे, माझ्या समाजाच्या बाहुबलीमध्ये ताकद राहणार नाही पण राजपाट हिसकावून घेईल. माझ्या समाजाकडे एवढी मोठी ताकद नाही की ज्याच्या बलबुत्यावरती माझा समाज सत्ता घेऊ शकतो. म्हणून तुमच्या हातामध्ये तलवार दिली नाही, बंदूक दिला नाही, बॉम्ब दिला नाही, रॉकेट दिला नाही, तर तुमच्या हातामध्ये काय दिलं? एक मताचा अधिकार दिला. लक्षात घ्या. या मताच्या आधारावरती तुम्ही देशाची सत्ता काबीज करू शकतात. आणि म्हणून आम्ही लोकांनी हा विचार केला पाहिजे देशामध्ये की बाबासाहेब सारखा महापुरुष ज्याने हा मताचा अधिकार मला बहाल केला. आणि म्हणाले बाबासाहेब, काय म्हणाले बाबासाहेब या देशा म्हणाले की जो मताचा अधिकार मी बहाल केला, तुम्ही याला असं समजू नका की उद्या तुमच्या दारावरती येऊन लोक तुमची मताची किंमत लावतील आणि तुम्ही सरळ याला विकून द्याल. बाबासाहेब म्हणतात अमूल्य, ज्याचं मूल्य नाही देशामध्ये, ज्याची किंमत लावू शकत नाही, दानामध्ये सुद्धा देऊ शकत नाही. लोक तर म्हणतात दानात दान मतदान, पण दानात सुद्धा देण्याची प्रक्रिया नाही आहे. लक्षात घ्या. दान में भी देने की कोई प्रक्रिया नहीं है. म्हणून आज जे मतदान तुमच्या हातामध्ये मिळालेलं आहे याचं व्हॅल्यू समजून घ्या. ज्याला अमूल्य म्हटलं, उद्या तेच लोक तुमच्या दारावरती येऊन मूल्य लावण्याचं काम करतील, तुमच्या दारावरती येऊन मूल्य लावतील. लक्षात घ्या. बाबासाहेब या देशामध्ये म्हणाले की या देशामध्ये तुम्हाला मताचा अधिकार बहाल केला तो विकण्यासाठी नाही, देशामध्ये आपली सत्ता बनवण्यासाठी, आपल्या लोकांना निवडून देण्यासाठी दिलेलं. लक्षात घ्या. म्हणून मला तुम्हाला सांगायचं की आज तुमच्याकडे वोट आहे पण नोट नाही. तुमच्याकडे काय आहे? वोट आहे. वोट आहे ना तुमच्याकडे, पण नोट नाही. तुमच्याकडे वोट जरूर आहे, 85% बहुजन समाज आहे हा. तुमच्याकडे वोट आहे पण नोट नाही. ज्यांच्याकडे नोट आहे त्यांच्याकडे वोट नाही. आणि म्हणून नोटवाले वोटवाल्याच्या दारावर येतात. माझ्या आईला आई म्हणतात, बापाला बाप म्हणतात, भावाला भाव म्हणतात, बहिणीला बहीण म्हणतात. पोरगा आमच्या इथे खेळत त्याला उचलून घेतील, चुंबन घेतील, हात जोडतील, पाय पडतील आणि एक मताची भीक मागतील. एक मताची भीक मागतील. अरे हा भिकारी कोणी म्हणाला? टाटा, बिर्ला, गोयंका, धीरूभाई अंबानी तुमच्या गावात असलेले करोडपती अरबपती उद्या या दारात येतील तुमच्या. आमचं तुमचं काही नातं नसताना सुद्धा नातं लावतील. आई, ताई, अक्का, बाबा, तात्या, मामा, भाऊ सर्व नातं लावणार आहे. 5 वर्ष त्यांना नातं आठवत नाही, पण इलेक्शन आलं की बरोबर तुमचं नातं आठवत, बरोबर नातं आठवत आणि हात जोडतील, पाया पडतील. विचार करा की आज जर तुमच्याकडे मताचा अधिकार नसता तुमच्या दारात तुम्हाला कोणी विचारायला आलं सुद्धा नसतं. पण तो आज मताचा अधिकार तुमच्याकडे आहे. म्हणून नोटवाला वोटवाले के दरवाजे पे आकर नोटवाले की वोटवाला नोटवाला वोटवाले की किंमत लगा रहा है. काय किंमत? आता बहुजन समाज पार्टीचे 3 प्रतिनिधी बसलेले आहेत. लक्षात घ्या. आजच विनिंग झालेले आहेत ते सर्व लोक. विरोधकांमध्ये एकदम चलपल निर्माण झालेली आहे आणि म्हणून सांगतो की उद्या ह्या वोटाची किंमत सुद्धा जास्त वाढणार आहे. कालपर्यंत 100-200 रुपये देत असतील, आता 500 रुपये रेट वाढून गेला. आजपासूनच मी सांगतो तुम्हाला 500 रुपये. 15 दिवस चांगलं तुम्हाला खाऊ पिऊ घालतील, 500 रुपयांनी रेट लावतील. तुमचं लक्षात घ्या. तुम्हालाही बरं वाटेल. चला मग 500 रुपये एका मताची मिळतात, 4 मतं तर घरामध्ये आहे, 2000 रुपये मिळून जातील आपल्याला. 2000 मिळतील. कमीत कमी 15 दिवसाचा राशन तर येत नाही पण किराणा करून जाईल. 15 दिवसाचा किराणा तरी होऊन जाईल. माझ्या माता भगिनी, बंधू आणि भगिनींना मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल जर उद्या तुमच्या दारावर कोणी 500 रुपयाचं किंमत लावली आणि तुम्ही जर विकाल तर मला हे सांगा की 4 महिने 6 महिने इलेक्शन येतं का? नाही. इलेक्शन कधी येतं? 5 वर्ष. 500 रुपयाला विकणारा माणूस जर या 5 वर्षामध्ये जर 500 रुपयाला आम्ही विभागलं
तर वर्षाला किती आले? 100 रुपये. वर्षाला किती? 5 वर्षाचे 500 रुपये. वर्षाला किती? 100 रुपये. 100 रुपयाला जर 12 महिन्यामध्ये मी डिव्हाइड केलं, वाटून घेतलं, 8 रुपयाचा महिना, आणि 8 रुपयाला जर 30 दिवसामध्ये मी डिव्हाइड करून घेतलं, रोज 25 पैशाची गुलामगिरी. 500 रुपयाला विकणारे माणसं रोज 25 पैशाची गुलामगिरी पत्करणार आहे. म्हणजे उद्या 25 पैशाची गुलाम होणार. तुमचं लहानचं एक पोरगं जर रडलं ना, तर तुम्ही लगेच म्हणता बाबा हे 5 रुपये घे, वरदान तुमचं चपुडा खाऊन घेतो, चुप राहा, ओरडू नको तू, बरोबर का नाही? लगेच 5 रुपये काढून तुम्ही देणार आहे. पण तुमच्या दारामध्ये येऊन तुमची किंमत लावून 500 रुपयाला किंमत लावून तुम्हाला दर दोई तो 25 पैशाचा गुलाम बनवतो. लक्षात घ्या. किती पैशाचा गुलाम बनवतो? 25 पैसा गुलाम. 500 रुपये घेऊन काय करणार? 2000 रुपये घेऊन काय करणार? लक्षात घ्या. अरे 4 वर्ष 11.5 महिन्यात तुमच्या दारात कोणी येत नाही, पण 15 दिवसामध्ये सर्व लोक तुमच्या दारात येतात. लक्षात घ्या, बरोबर का नाही? म्हणजे आज विचार केला, तुमचा बाजार भरतो नाही ते, पण इथं काय जनावरांचा बाजार भरत नाही, पण आज गावामध्ये जनावरांचा बाजार भरतो. चला माझ्यासोबत जर मार्केटमध्ये गेलं